आयच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्स घेवपाक कारण कित्याक की हालींच TCPची ऑर्डर जाल्या 17/2 गोवा फाउंडेशन वर्सीस गोवा स्टेट. आमच्या वांगडा आसा आमचो जनरल सेक्रेटरी ॲडवोकेट श्रीनिवास खलप. दुसरो आसा आमचो PCCचो जनरल सेक्रेटरी विजय बिके आनी अख्ख्या गोंयचो यूथ वायस प्रेसिडेंट विवेक डिसिल्वा. आयचे आमकां सुरळीत म्हायती दितलो आमचो जनरल सेक्रेटरी विजय बिके. आयज आमी गोंयांत म्हटल्यार पयली सुवातेर पळयता की ज्यो गोवाची हेरिटेज, गोंयाचे हे लँड जी आमचे शेतां भाटां आनी आमचे दोंगर जे फॉरेस्ट ते आमची गोंयची संपत्ती, आमची ट्रेजरी ती, आनी तेचे राखपाचें काम प्रत्येक गोंयकाराचे आसात. त्याच्या पयलीं ह्या जो गव्हर्मेंट करप्ट गव्हर्मेंट आहा कळ्ळें, तेची एक्चुली तेचो हो धर्म, तेचो हक्क जाता की आपूण ज्या जाग्यार निवडून येयला, आपूण ज्या जाग्यार हे केला तेचें रक्षण करपाचें तेजें आसता. आयज आमी पळयता की ज्या तरेन भाजप सरकारान आनी TCP डिपार्टमेंटान हो गोवा तुकडे तुकडे करून विकपाची तयारी केल्ली आसा आनी तेचेर आमच्या ऑनरेबल हायकोर्टान एक बरी बोडी मारून तेचेर रोख दिल्या. हो विजय सगळ्या लोकांचो आसा आनी तितून अशें दिसून येता की जी लँड माफिया आनी जे लँड लॉबीज आसा ते लँड लॉबीज खंय तरी घुसपाल्ले आसात आनी तेंचेर एक चाबूक पडलेलो आसा. आनी अशा तरेन म्हाका दिसता ह्या गव्हर्मेंटान ज्या तरेन हे आमचे फॉरेस्ट म्हणा, दोंगर म्हणा कापपाची, विकपाची तयारी केल्या, तितून दिसून येता की हेंकां लोकांचे पडलेले ना आनी प्रत्येक गोवा आपलो हक्क मागपाक हे न्यायालयान वयचें पडटा. आनी आयज TCP मिनिस्टर सांगता विश्वजीत राणे की आपूण आतां हायकोर्टाच्यान आतां आपूण सुप्रीम कोर्टान वतले. हे जे टॅक्स पेयरांचे पयशे जो वेस्ट करता एडवोकेटाक आनी बाकीच्या प्रोसिजराक, ते तेणी म्हाका दिसता डेव्हलपमेंटाक घालपाची गरज आसा. तो वेस्ट करपाची गरज ना. खंय तरी हेचेर चाबूक बसल्या तरी तांकां इतलो अहंकार जाला, अभिमान जाला, इतलो अहंकार वाडला की तो सांगता की आपूण सुप्रीम कोर्टान वयतलो म्हणून. हेचेर सगळे 17 जो TCP एक्ट आहा तेचेर सगळ्यांनी लोकांनी विरोध केल्लो आसा. आनी हो गव्हर्नन्स कितें म्हणून सांगता, कितें म्हणून दाखोवंक सोदता. सुलेमान असलो एक मनीस जो प्रॉपर्टीन इनवॉल्ड आहा आनी आतां भितून आसा, तेणी MLAची आनी डेप्युटी स्पिकराची नांवां घेतली, तेचेर एक्शन घेतलेली ना. पण एक बारीक मनीस खंय तरी आवाज काडटा, खंय तरी एक्टिविस्ट आवाज काडटा हेच्या विरुद्ध, जाल्यार तेंचेर एक्शन घेतली वयता. आनी प्रत्येक जाणांक कोर्टान वयचें पडटा, कोर्टान आपलो हक्क मागूंक वयचें पडटा. हे गव्हर्नन्स कसलें, कित्या खातीर आसा काय? जर प्रत्येक एका जर कोर्टान हे करपाक वचूंक जाय जाल्यार तुमी आनी कित्याक आसात हांगा, सोडा ती खुर्ची. सो हेचेर दिसून येता की TCP म्हणटा ते व्हडले हे डिपार्टमेंट, कळ्ळें. इट इज नॉट ओन्ली फॉर जनरेट रेव्हेन्यूज, कळ्ळें. TCP हे लॉ आनी बाकीचे जे इलिगल जाता तेचेर खंय तरी प्रमाणान हे हाडपाची गरज आसा, पण तेची जाल्ली वचना. सो हांव मागता की गव्हर्मेंटान बेगीनच्या बेगीन हे कितें कारभार चल्ला तो स्टॉप करचो. आनी अशा तरेचे मिनिस्टर म्हाका दिसता आसात. आयज कोर्टान तांकां हे दिल्ले आसा, ते डिपार्टमेंट प्रत्येक एका मिनिस्टराचे आहा, तेणी म्हाका एक तरी तो हे TCP हेणी BJP गव्हर्मेंटान जर इतले तांकां अभिमान आसा हे गव्हर्मेंट बरें चलता म्हणून, जाल्यार ताका काडचें नाल्यार तेणी स्वता म्हणून हायकोर्टान हे जे डिसिजन दिला स्वता होऊन, कित्याक तिची रॉंग गेल्ले आसा. हे जे रुल्साच्या भायर
तेंच्यांनी डिसिजनां घेतले त्या खातीर तेणी रिजायन जावपाची गरज आसा एक्चुअली. पूण मिनिस्टर सांगतात आमी सर्वोच्च न्यायालयान वयतले म्हणून तेंचे तेच सांगले न्हू, सर्वोच्च न्यायालयान वयतले म्हणजे बाबा कित्याक म्हणून वयतले सर्वोच्च न्यायालयान? हां, हेचेर म्हाका दिसता चडसो आमचो एडवोकेट खलप श्रीनिवास केवळ डिटेल तुमकां सांगतलो आनी तुमचे क्वेश्चन आहा तेचे आमी फुडें हे करया. म्हयन्या पयलीं एक सोशल मिडियाचेर एक क्लिपिंग येयल्ले ऑफ द मिनिस्टर claiming that around 6 crore square meters has been wrongly zoned as private forest in RP 21. हो प्रकरण तेन्नासान चालू आहा. सो त्या खातीर ह्या गव्हर्मेंटान 17(2) सेक्शन एमेंड करून TCP एक्टा भितर हाडले. जेन्ना 17(2) हो सेक्शन एमेंड करून हाडले तेन्ना वेगवेगळे पॉकेट्स पार्सल्स ऑफ लँड हॅव बीन कन्वर्टेड एज नॉन एग्रीकल्चर फॉर बिल्डिंग पर्पज, फेवरिंग द बिग बिल्डर लॉबी. रॅम्पंट अनबॅलन्स्ड डेव्हलपमेंट हॅज टेकन प्लेस. म्हणल्यार तुम्ही अक्षरशः जे हिल्स आहा, हिल स्लोप्स आहा, तेचेर पासून तुमच्यांनी परमिशनां इश्यू केला फॉर कन्स्ट्रक्शन. इफ यू गो टू शिकेरी हिल, ताज हा पळय ते सायडीक तरी तुमी वचा जाल्यार त्या स्लोपाचेर तुमकां दिसती पडटले वेगवेगळे तरेचे कन्स्ट्रक्शनां चालू आहा. हे आतां डिस्ट्रक्शन ऑफ हिल्स, फिल्ड्स एंड नॅचरल कवर जे आहा पळय, दिस इज ओनली फेवरिंग द बिल्डर लॉबी. आमचे गोंयकाराचे कोण ना थिंगासर वयर दोंगरार घरां पळय, ते फकत बिल्डर लॉबीचे व्हडले व्हडले बंगले आहा, ते विलास बांदलेले आहा. आमचे सामान्य गोंयकाराचे वेवस्थीत नोयाचे घरां आसा पळय, ते अजून पासून नोयाच्या घरांनीच रावता. थोडे जाण आपले डेव्हलपमेंट करून काडटा. मात हे न्यू डेव्हलपमेंट जो सरकार हाडला पळय, इट इज हार्मफूल फॉर नॉट ओन्ली द गोवन्स इन्क्लुडींग द ट्युरिस्ट. म्हणल्यार आतां तुमी पळोवंक गेल्यार ODP पासून हायकोर्टान तेजेर दापणे मारले. म्हणल्यार हायकोर्टाक दिवचें पडलें की ODP सांगपाक की ODP बाबा तुमी कितें केलां पळय तें रॉंग आहा म्हणून. सेम त्याच तरेन हायकोर्टान आयज गव्हर्मेंटाक परतून सर्टिफिकेट दिला की तुमची ही 17(2) सेक्शन आहा पळय, दॅट इज कम्प्लिटली रॉंग एंड तुमच्यांनी हे ताबडतोब चेंज करचें. दिस इज द ऑर्डर वॉट स्टेट्स. आतां आय वॉन्ट टू ब्रिंग दीस एंगल फ्रॉम द ट्युरिझम सेक्टर. म्हणल्यार आमी कलंगूटच्या वाठारांत पळयत जाल्यार लोक येना, ट्युरिस्ट येना, बोबो सगळ्याकूच बोबो चल्ला की ट्युरिस्ट येना. अरे कित्याक येतले ट्युरिस्ट? तुमचे कॉन्क्रीट जंगल पळोवपाक येतले ट्युरिस्ट? दिल्लीवाले गोंया कित्याक येता? कित्याक तेंचो पोल्युशन परिस्थिती वायट आहा म्हणून ते फ्रेश एअर आनी ग्रीनरी पळोवपाक गोंया येता. तुम्ही तरी हे फ्रेश एअर आनी पोल्युटेड तरी ट्युरिझम फॅक्टर तुम्ही दिता जाल्यार वेर दे गोइंग टू कम? वाय विल दे कम? दुसरे म्हणल्यार बीची पळोवंक जाय मरे. अरे इफ दे कॅनॉट गेट टू सी द बीचेस एंड दे गेट टू सी ओनली हाय रायज बिल्डिंग इन द कोस्टल बेल्ट, जाल्यार वॉट इज द यूज ऑफ गोवा? वाय वूड अ टुरिस्ट कम टू गोवा? एंड दिस आम्ही चार्ज करता की हो आयजचो गव्हर्मेंट आहा तो एक ऑर्गनायज्ड नेक्सस. कित्याक ते सांगता हांव, शिकेरे हिलार परतून वचा आमी, थिंगासर तुमकां खबर आहा की ह्याच गव्हर्मेंटान एक लीज काडले टू रेप्युटेड हॉटेल इंडस्ट्री. 3 लाख स्क्वेअर मिटर तेंच्यांनी एक 60 वर्सां की 70 वर्सां कितें लीज काडला. आनी ते लीज प्रॉपर्टी जे आहा ती सारखे हिल टॉप हिलॉकाचेर वयर, शिकेरी हिलाचेर वयर आहा. आनी जरी तर त्या हिलाचेर तेंच्यांनी कितें फॉर्म्युलेट करून सांगला, दे हॅव पुट इन फॉर परमिशन्स फॉर एक क्लब, अ क्लब फॉर ट्युरिस्ट. या हिल टॉपाचेर तरी ते क्लबाचेर तरी 3 लाख स्क्वेअर मिटर तेंच्यांनी ते लिजाक दिला. त्या प्रॉपर्टीचेर तरी हे व्हडले बिल्डिंगा येयले जाल्यार इमिडिएटली तेंचे सायडीचे पळय कोणान पॉकेट्स घेतला पळय, थिंगा तुमी अक्षरशः वचून पळया, व्हडले व्हडले इंडस्ट्रियलिस्ट, सेलिब्रिटीज आनी क्रोनी कॅपिटल आनी पॉलिटिकल नेक्ससाचे तेंचे पॉकेट्स आहा. तेंच्यांनी जागो इकते करून दवरला थिंगासर. आनी जरी तर हे 3 लाख स्क्वेअर मिटर तरी तेंच्यांनी प्रोजेक्ट पास केलो युजींग 17(2).
जाल्यार बाकीचेय म्हणटले ताका दिला जाल्यार आमकांय दिवचे पडटले. लॉ इज इक्वल टू ऑल. म्हाजे शेजारीक तरी वयर दोंगरा तुवें बांदूंक दिला जाल्यार हांव सकयला जाल्यार म्हाकाय बांदपाक दी. This is a worm that will kill Goa. Groundwater tapping, rampant construction, all this is a nexus, and we charge that न्याय कोर्टान सांगला पळय आनी कोर्टान पळय डायरेक्टिव्स दिला हितून दोळे ओपन करपाची कामां गव्हर्मेंटान करूंक जाय आनी ताबडतोब तुमच्यांनी हे पळय नेक्सस चालू आहा पळय ते बंद जावचे आनी आसा पळय ते पोत्तून RP21 प्रमाणे सगळे फुडें डेव्हलपमेंट वचचें. आमी थंय बसल्यात तेंच्या थ्रू हांव गोंयच्या सगळ्या लोकां कडेन उलयतां. 4 गोश्टी जाल्लेल्यो फाटल्या कांय दिसां भितर. पयली जाली की एक BJPच्या लिडरान सांगलें की आपल्या एका कामा खातीर आपल्या एकट्या मिनिस्टराक पयशे दिवचे पडल्यात आनी आपलें काम जावंक ना. त्याच्या उपरांत दुसरी गजाल जाली. BJPचो एक सेंट्रल लिडर येयलो आनी तेणी सांगलें हो लोकल BJPचो जो लिडर आसा तो फटींग. ह्या शब्दान सांगलें तो खोटें उलयता, कोणीच कोणाक कांय पयशे दिवंक ना. पूण खरें कितें जाल्लेलें आसा, कितें राज्य चालू आसा, हे फुडले जे 2 कोर्टान ऑर्डरी दिल्यात. ऑनरेबल हायकोर्ट ऑफ बॉम्बे एट गोवा तेंच्यांनी 2 जजमेंटां 2 ऑर्डरी दिल्लेल्यो आसात आनी तेतूनसून कळटा की आमच्या गोंयान आयज परिस्थिती कितें आसा. पयली ऑर्डर कोर्टान दिल्या इन रिगार्डिंग इलिगल कन्स्ट्रक्शन्स अँड एनक्रोचमेंट्स. ही हायकोर्ट ऑफ बॉम्बेची ऑर्डर आसा 6 मार्चाची. डिव्हिजन बेंच जस्टीस कर्णिक आनी जस्टीस निवेदिता मेहता ह्या ऑर्डरीन जितले गोंयान इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहा ते सगळे कन्सिडर केल्लेले आसा आनी एक टायम बाउंड पद्दतीन आतां कोर्ट म्हणटा की हे गोवा गव्हर्मेंट जे आसा ते टोटल फेल्युअर आहा, फूल गव्हर्मेंट कॉलॅप्स जाल्लेले आहा. आतां आमकांच हायकोर्टाक सगळे पावर हातान घेवन ज्या ज्या जाग्याचेर इलिगल कन्स्ट्रक्शन्स आसात ते चॅक करून मोडचे पडटले. ही हांव तुमच्या वांगडा प्रेसा वांगडा शेअर करता ही ऑर्डर. म्हणजे तुमी स्वता पळयात कितली इम्पॉर्टंट ऑर्डर आहा ती. की ज्या ज्या जाग्याचेर इलिगल कसलेय टायपचे झोपडपट्टी जावं काय घर बांदूं कोणी कितेंय करूं, हे सगळे आख्ख्या गोंयान जे इलिगल कन्स्ट्रक्शन हे कोणाचें काम आसलें? गोवा सरकारचें काम आसलें. तुमी पयलीं जावंक दिलेत कशें? तेतून झोपडे पासून हे व्हडल्या व्हडल्या BJPच्या लिडरांनी ते व्हडले व्हडले माल बांदल्यात गोंयान. जसो आमच्या हेरिटेज झोनान बांदलेलो आसा ओल्ड गोवा, त्याच्या सकट सगळ्या टायपचे इलिगल कन्स्ट्रक्शन आतां हायकोर्ट पळयतले स्वता जावन कोणी कितें भानगडी केल्यात ते. आनी दुसरी आतां ऑर्डर जी आसा ही आसा गोवा फावंडेशन वर्सीस स्टेट ऑफ गोवा. हे जे सेक्शन 17(2) हे जे आसा TCP एक्टाचे तेचेर आतां हे जजमेंट येयल्लेले आसा. थंय सुद्दां तेंच्यांनी तेच म्हटलें 2 टायपचे गोश्टी आसतात. एक आसा की TCP प्लॅन आसा तुमचो, तितून कितें तरी एरर आसा, मिस्टेक जाल्या खंय तरी. एखाद्या जाग्याचेर फॉरेस्ट नसलेच पण तुमी फॉरेस्ट दाखयले, हे करूंक जाता. पण दुसरे आर्बिट्ररीनस म्हणजे आपूण कोण तरी राजा आनी हांव ऑर्डर दिता चल चेंज, आनी असले फुकट जायना, फ्री जायना. ते सुद्दां BJPच्या लिडरान सांगला आपणाक पयशे दिवचे पडले. तांकां खबर ना. पण जेन्ना कोर्ट स्वता जावन एक्शनी घेतले हे दोन्ही टायपच्या गोष्टींनी जाल्लेले इलिगल कन्स्ट्रक्शन आणि जाय तसे कोणाच्या तरी इच्छे प्रमाणे 2 चेंज. म्हणजे तुम्ही आता नवीन इलिगल कन्स्ट्रक्शन करा आणि तुम्ही करा आणि आम्ही तरी लिगल करता. हे दोन्ही टायपचे गोष्टी असतात जे खरे बेसिक जे सरकार जे आसा, जे सरकारचे काम सरकार चलता म्हणून जर दिसता रस्त्यार लोकांक, तर त्यांनी जे करपाच्यो गोष्टी आसात त्यो दोन्ही कामां आतां हायकोर्टान आपल्या हातान घेतल्यात आणि दोन्ही जाग्यार तेंच्यानी सांगलें आमी केस टू केस बेसीस आमकां आतां ठरयतले. प्रत्येक केसीन कितें जालां म्हाका दिसता की
कोर्टाची जर म्हटलें तर तेंच्यांनी खूब व्हडलें काम केल्लें आसा, गोंयाचेर उपकारीत केल्लेले आसा की फुडल्या ह्या 2-3 वर्सांत कोर्ट स्वता लक्ष घालून हे जितले सगळे इल्लिगल कामां गोंयांत जाल्लेली आसात ती तेचेर कितें तरी एक्शन घेतले. ही खूब खुशीची गोश्ट आसा. पण त्याच वेळार दुसरी सायड तिची ही आसा, जर कोर्ट जर सगळें करतले जाल्यार तुमी कित्याक करता? जाय कित्याक हे गव्हर्मेंट? एक तर तुमी राजिनामो दिया आनी घरा बसा, आमच्या कडेन जायना म्हणून, कारण कोर्ट करपाचें आहा तुमची कामां. ना जाल्यार हेतून जे कोण इन्वॉल्ड आसात तेंच्यांनी लक्षांत घेवचें. कोर्ट तुमचेर लक्ष दवरून आहा. ज्याच्या विरुद्ध पुरावे सापडटले ते सगळे भितर पडटले. आयज पर्यंत तुम्ही खूब फटींगपणां केल्यात, खूब पयशे खाल्ल्यात लोकांचे, आनी आयज तुमचे कडेन उलोवपाक काय मार्ग ना. कसली ती कोर्टाची जजमेंटां तुमी चॅलेंज करतले सुप्रीम कोर्टान? एक मिनिस्टरान एका जजमेंटाचेर आपूण चॅलेंज करून सांगतलो म्हणून सांगला, आनी कोण आपलो वकील आसतलो तोय सांगला. सुप्रीम कोर्टान तुमी एडवोकेट मुकुल रोहतगी सारक्या वकिलाक जर घेतले, तेची दिसाक 25 लाख रुपया फी आहा. ती कोणाच्या पॉकेटांतून वयतली? दिसाक 25 लाख रुपया गव्हर्मेंट ट्रेजरींतसून वयतले ना? 10 हियरिंगां जाली, कितले जाले? लोकांच्या ट्रेजरींतलो पयसो तुम्ही लोकांकडे टॅक्स लावन 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 सगळे खाल्ल्यात पयशे घेतले ते ह्या कामा खातीर दिले लोकांनी? तुम्हाला लोकांनी तुमकां ह्या कामा खातीर दिल्लेले पयशे आहात ते की कितें इल्लिगल जावचें न्हय. तेचे उलट तुम्ही वागलेले आहात, इल्लिगल कामां तुम्ही केल्लेली आहात. झोपडपट्ट्यो क्रिएट केल्यात एका सायडीक, आनी दुसऱ्या सायडीक व्हडले व्हडले 5 स्टार हॉटेलां आनी एका बिल्डिंगेंका पयशे दिल्लेले आहात जागे जाल्ले. आयज कोर्ट तुमच्या फाटल्यान लागलेले आसा. 2027 पर्यंत आय एम शुअर कोर्ट जे कोण गिल्टी आसात तांकां सगळ्यांका धरून भितर उडयतले. हे सगळी इल्लिगल बिल्डिंगूय कोसळटले तुमच्यो. तुम्ही जे इतले साम्राज्य तयार केल्लेले आहात न्हू, आयज जे तुम्ही इतले उडक्यो मारतात ते सगळे कोसळटले. पण जर शाणे आसात जाल्यार कोर्टाच्या विरुद्ध वचो नाका. स्वता प्रोएक्टिव्ह जायात. ज्या ज्या जाग्याचेर जे चुकला की तुमचे स्वताची चुक निसतरा, नाल्यार जनता पळयतूच आसा तुमकां. लोकराई जावची न्हू म्हणून. जर एखादो मनीस एखाद्या जाग्यार रावता तर तेका त्या जाग्याचेर टॉयलेट बांदपाची परमिशन दिवची आनी त्या खातीर तेका लायट दिवची आनी उदक दिवची. लिगल इल्लिगल मागीर पळय. ह्या सेक्शनाचो वापर करून आयज आमच्या म्हापशांत 18 झोपडपट्ट्यो आहात, 10,000 घरां आहात, हे झोपड्यो आहात भितर. आनी हे फुकट जावंक ना. जागे कोणाचे? गोविंदाजीचे. गोविंदाजीच्या जाग्यांनी ह्या बीजेपीच्या लोकांनी 10-10 लाख रुपये पागडी घेऊन जागे दिलेले आहात आनी 3-3 हजार रुपये भाडे घेतात त्या लोकांकडल्यान. हे बीजेपी वाले उगीच काँग्रेस म्हणून जावचे ना. तुम्ही स्वतः वचून पया कोण कितें करतात. हे सगळे जे भ्रष्टाचाराचे ज्यो गोष्टी आसात, आयज भ्रष्टाचार फक्त आनी फक्त बीजेपी करता. काँग्रेसचो एकटोय मनीस भितर इन्वॉल्ड ना. जेंचेर तुमचे आरोप आसले तांकां तुमी बीजेपीन घेतल्यात आनी आयज तेच बीजेपीचे लिडर आहात. मनीस करता भ्रष्टाचार आनी जे करणारे आहात तांकां बीजेपीन आपल्या कडेन घेतलेले आहात. तेंचेरूच कारवाई जातली लास्टाक. जे कोण आसात न्ही कोर्ट कोणाक सोडचे ना. कित्याक हा एविडन्स जो जाता तो जाताच क्रिएट. तुम्ही जर एखाद्या पेपराचेर सायन मारल्यात आनी कितें जे इल्लिगल आहा ते लिगल केला जाल्यार त्या मनशाची सायन थंयसर आसा. थंयसर तुमी सुटचे नात. पण तरी सुद्धा जर गव्हर्मेंटाची जर खरीच मनापासून कितें जर आसा इच्छा जाल्यार तेंच्यांनी बेगीन भायर सरचे आनी कितें सुदारणा करपाक जाय ती इमिजिएटली करची. नाल्यार फाल्यां कोर्ट आसा, कोर्टाच्या फाटल्यान दवर.